नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगज्जीत रोटावेटर बद्दल पूर्ण त्याची सगळी माहिती आज देणार आहे। तर हा जगज्जीत रोटावेटर आपल्या शेतकरी मित्रांनी का घ्यायचा किंवा ह्या रोटावेटरमध्ये आणि बाकीच्या अन्य ज्या आता बऱ्याच कंपन्या आहेत आपल्या बाजारामध्ये, तर त्या कंपन्यांमध्ये आणि आपल्या ह्या रोटावेटरमध्ये फरक काय किंवा ही डीलरशिप किंवा डिस्ट्रीब्युटरशिप आपण का घेतलेली, तर ह्याचं आपण सगळ्यांना कारण सांगणार आहे। तर पहिली गोष्ट, आज आता सगळ्यात जास्त जाणारा मॉडेल म्हटल्यानंतर 5 फुटीमध्ये येतो। तर हा 5 फुटीमध्ये आहे। तर 5 फुटीची बऱ्याच शेतकरी मित्रांची आपल्या मागणी होती की 5 फुटी रोटावेटर बद्दल माहिती द्या म्हणून, मग त्यासाठी आज हा व्हिडिओ करत आहे आपण। तर पहिली गोष्ट, ही कंपनी पंजाबमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकताय हवा जगज्जीत ॲग्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इंडियन कंपनी आहे आणि संगरूर पंजाबमध्ये याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं। तर आपण आता सुरुवातीला वरून सुरुवात करूयात रोटरबद्दल माहिती घेण्यासाठी। आता पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिच। हे हिच कशासाठी असतंय, तर आपला टॉपलिंग जोडण्यासाठी, आपला रोटरचा जो टॉपलिंग आहे ट्रॅक्टरची, ते टॉपलिंग जोडण्यासाठी हे हिच येतं। तर हे हिच तुम्ही बघू शकताय। आता बाकी ज्या कंपन्या आहेत त्या काही कंपन्या पट्ट्यांमध्ये हिच देतात, काही कंपन्या एकदम लाईट वेटमध्ये हिच देतात, अशा बरेच त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत हिचमध्ये। तर आपली जी कंपनी आहे ही पूर्ण हेवीमध्ये आणि पूर्ण प्लेटमध्ये ह्यांनी हा जो हिच आहे हे पूर्ण प्लेटमध्ये दिलेलं आहे। आणि हिचचं जी MM आहे, ही जी किती MM मध्ये, तर ही 10 MM मध्ये प्लेट दिलेली आहे, पूर्ण हेवीमध्ये प्लेट दिलेली आहे। आणि यानंतर ह्या हिचला दोन्ही साईडने सपोर्ट दिलेले आहेत, म्हणजे पुढून सुद्धा सपोर्ट दिलेला आहे आणि मागून सुद्धा सपोर्ट दिलेला आहे। तर सपोर्ट का दिलेला आहे, तर ह्याला व्हायब्रेशन अजिबात झालं नाही पाहिजे, हिच अजिबात हल्लं नाही पाहिजे, कारण हिच हल्लं तर तुमच्या नट बोल्टला मेंटेनन्स येणार आहे किंवा रोटरला मेंटेनन्स येणार आहे। तर हे जे सपोर्ट बघू शकताय पूर्ण हेवीमध्ये हे सपोर्ट दिलेले आहेत। आणि ह्याची नट बोल्ट आपण आता किती नट बोल्टात आहे हिच हे बघूयात आपण। तर साधारण एक 7-8 नट बोल्ट मध्ये हिच बाकी सर्व रोटरचं येतं। तर आपले नट बोल्ट आपण मोजूयात, 1 2 3 4 5 6, परत 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22, हे 22 नट बोल्टात आपले हिच जोडलेले आहे। म्हणजे फक्त हिच साठी 22 नट बोल्ट दिलेले आहेत। त्यामुळे कुठूनच व्हायब्रेशन होणार नाही किंवा कुठूनच तुटणार नाही, वाकणार नाही, एकदम त्याला पॅक करून दिलेलं आहे। म्हणजे कुठं त्यांनी जागाच ठेवलं नाही की बाबा हिथून तुम्हाला वाकू शकतं, बेंड होऊ शकतं किंवा हालू शकतं, व्हायब्रेशन होऊ शकतं, असं कुठं जागा ठेवलेलं नाही। त्यानंतर हे हिच पूर्ण हेवीमध्ये झालं, तुम्हाला हिचला 2 वर्षे गॅरंटी। त्यानंतर तुम्ही बघू शकताय खालती सगळ्यात महत्वाचा आला गिअरबॉक्स। हा गिअरबॉक्स यामध्ये 2 प्रकार येतात, एक सिंगल स्पीड येतो आणि एक मल्टी स्पीड येतो। आता हा मल्टी स्पीड मध्ये गिअरबॉक्स आहे आणि मल्टी स्पीड मध्ये गिअरबॉक्स आहेच, तसंच गिअरबॉक्सला 2 वर्षे गॅरंटी आहे आणि मागे त्याला गिअर 2 असतात, त्यामध्ये तुम्ही स्पीड कमी जास्त करू शकता। मग तुम्हाला पाहिजे एवढं स्पीड तुम्ही कमी जास्त करू शकताय। यामध्ये तुम्ही 540 RPM ला चालवू शकताय, 720 ला चालवू शकताय, 1000 RPM ला चालवू शकताय, किंवा तुम्हाला खालच्या रोटरचं फिरण्याचं स्पीड कमी जास्त करायचे तर तुम्ही ह्या गिअरबॉक्स नुसार करू शकताय। यानंतर ह्या गिअरबॉक्सला इथं सपोर्ट दिलेला आहे। आता सर्व रोटरचे गिअरबॉक्स हे तरंगते गिअरबॉक्स असतात, ह्या कंपनीने ह्याला डायरेक्ट सपोर्ट दिलेला आहे। आता सपोर्ट देण्याचं कारण काय, तर गिअरबॉक्स जड असतो, हेवी असतो आणि गिअरबॉक्सला इथं पिटो शाफ्ट जोडलेला असतो ट्रॅक्टरला, आणि पिटो शाफ्ट गिअरबॉक्स फिरवत असतो आणि त्यानंतर पूर्ण सिस्टीम ही फिरत असते। तर पिटो शाफ्ट फिरताना हे गिअरबॉक्स काही जणांचे कालांतरानं व्हायब्रेशन होतात आणि गिअरबॉक्स व्हायब्रेशन झालं की मग रोटरला मेंटेनन्स निघायला चालू होतो। तर ह्याला सपोर्ट दिल्यामुळे तुमचा गिअरबॉक्स किती स्पीडने फिरवा तुम्ही पिटो शाफ्टने, तुम्हाला गिअरबॉक्सला अजिबात मेंटेनन्स निघणार नाहीये। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ही प्लेट कोणतीच कंपनी देत नाही जगज्जीत शिवाय। आता ह्यानंतर हा जो शाफ्ट आहे, हा शाफ्ट शेवटपर्यंत शाफ्ट तुम्हाला दिसणार आहे आणि ह्याची साईज पण तुम्ही बघू शकताय पूर्ण हेवीमध्ये। म्हणजे ह्याची जाडी बघितली तुम्ही तर पूर्ण
जास्त जाड दिलाय. आता बाकी सगळ्यांचं हातात बसण्यासारखे हे गिअरबॉक्स असतात, सॉरी पाईप असते, हे जी पूर्ण हेवी मध्ये आणि जाड पाईप दिलेले आहे. त्यानंतर ह्या पाईपला सुद्धा सपोर्ट दिलेले आहेत. ह्या साईडला सपोर्ट दिलेला आहे, ह्या साईडला सपोर्ट दिलेला आहे. सपोर्टला 4 नट बोल्ट आहेत, 1 2 3 4, तिकडे 4 नट बोल्ट आहेत. असं पूर्ण म्हणजे पाईप सुद्धा हलण्याची भानगड अजिबात नाहीये. त्यानंतर आपण येऊयात ह्या खालच्या बॉडीकडे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा काय पार्ट असेल तर तुमचा हा पत्रा आहे किंवा ही जी बॉडी आहे ही सगळ्यात महत्वाची आहे. आता ही जी बॉडी आहे, पहिली गोष्ट हा पत्रा 5 mm मध्ये येतो, पूर्ण हेवी मध्ये आणि हार्डनेस मध्ये वापरलेला हा पत्रा आहे. त्यामुळे ह्या पूर्ण बॉडीला तुम्हाला 2 वर्ष वॉरंटी आहे. ह्या पत्र्यामध्ये आता तुम्ही बघू शकताय सर्वच कंपन्या बाहेर पाईप देतात, परंतु मागच्या बाजूला कोणतीही कंपनी तुम्हाला पाईप देत नाही. मागच्या बाजूला सी चॅनेल असतो आणि हा जो पत्रा आहे हा शेवटपर्यंत पॅक असतो. म्हणजे पुढे फक्त मोकळा असतो आणि शेवटपर्यंत हा पत्रा पॅक असतो. तर ह्या ज्या कंपनीनं काय केलाय विषय, पुढे जी पाईप आहे तीच मागं पाईप दिलेले आहे, म्हणजे बॉक्स टाईप पाईप दिलेले आहे. पूर्ण हेवी हिथंच रोटर झाला. त्यानंतर हा जो पत्रा आहे हा शेवटपर्यंत न देता हिथे बेंड करून दिलेला आहे आणि हिथे जागा ठेवलेली आहे. जागा दाखवा, या साईडने तुम्ही जागा बघू शकताय, पूर्ण ह्याला जागा दिलेली आहे. आता ही जागा कशासाठी दिली आहे, म्हणजे मागचा पत्रा आणि रोटर ह्याच्यामध्ये ही शेवटपर्यंत पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही बघू शकताय ही जागा दिलेली आहे. ही जागा कशासाठी दिलेली आहे, कारण आता काही जण चिखल असताना चालवतात किंवा वाल्या रानात चालवतात किंवा जे तुमचं पॅक होण्यासारखं रान आहे त्या रानामध्ये रोटावेटर चालवत असतात. मग त्यावेळेस काय होतं, समजा आता पाणी वगैरे असेल, चिखलात वगैरे तुम्ही चालवत असाल तर त्यावेळेस रोटर फिरताना पूर्ण जी पाणी वगैरे तुमचं आहे, म्हणजे ज्यामुळे रोटावेटर पॅक होतो, ते सगळं चिखल पाणी वगैरे तुमचं यातून निघून जातो. म्हणजे तुम्हाला रोटर फिरवायला त्याला जागा जास्त मोकळी गावते. त्यामुळे पहिली गोष्ट ह्याच्यामुळं तुमचा रोटर पॅक होणार नाही. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण कोणतीच कंपनी असा पत्रा किंवा असं बेंड वगैरे करून तुम्हाला वरचा पत्रा करून देत नाही. या कंपनीने ते केलेलं आहे, म्हणजे हेवी मध्ये पण बनवला आहे आणि अपडेट सुद्धा दिलाय, म्हणजे जेणेकरून शेतकरी मित्रांना त्रास झाला नाही पाहिजे. कारण पॅक रोटर जर झाला तर तो पॅक झालेला रोटर काढण्यासाठी बराच त्रास होतो. चिखल वगैरे तुम्हाला काढायचा असेल तर चिखल वगैरे काढताना बराच त्रास होतो. तो त्रास होऊ नये त्यासाठी ह्या कंपनीने त्यामध्ये गॅप दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही ह्या साईडच्या प्लेटा बघू शकताय, ह्या प्लेटा सुद्धा एकदम जाड मध्ये दिलेल्या आहेत. बाकी सर्व कंपन्यांच्या प्लेटा ह्या 8 mm मध्ये असतात. ही तर प्लेट आहेच, तर ह्यापेक्षा सर्वात महत्वाची प्लेट आहे ह्या साईडची. म्हणजे ज्या साईडला घेर असतात ह्यामध्ये 3 घेर येतात, तर घेरच्या साईडची जी प्लेट आहे ही प्लेट सर्वात महत्वाची असते. कारण काय असतं, ह्या प्लेटलाच ते घेर कनेक्ट असतात, त्यामुळे त्याच्यावर प्लेटवर बराच दबाव असतो. आता बाकी सर्वांची 8 mm मध्ये प्लेट असते, आपली ही 10 mm मध्ये प्लेट येते आणि हार्डनेस मध्ये येते. ह्या प्लेट सहित तुम्हाला 2 वर्ष गॅरंटी आहे. कोणतीच कंपनी प्लेटांना वगैरे गॅरंटी देत नाही, परंतु आपली कंपनी तुम्हाला 2 वर्षाची वॉरंटी देणार आहे. आणि ही जी प्लेट आहे ही प्लेट बाकी कंपन्यांच्या क्रॅक होतात, आपली क्रॅक वगैरे अजिबात होणार नाही, त्याची तुम्हाला 2 वर्ष गॅरंटी आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट आहे तो सुद्धा यामध्ये आलेला आहे. त्यानंतर खालचा शाफ्ट, सॉरी शाफ्टच्या आधी तुम्हाला केल्विस ब्रॅकेट दाखवतो. केल्विस ब्रॅकेट किंवा तुम्ही ह्याला खोबळा सुद्धा म्हणू शकताय. हा खोबळा जो आहे किंवा केल्विस ब्रॅकेट आहे हे सर्व कंपन्यांचं साधारण बीडामध्येच येतं, म्हणजे बीड वापरलेलं असतं ह्या खोबळ्यासाठी. तर ह्या कंपनीने काय केलेलं आहे, ह्याला पूर्ण लोखंड वापरलेलं आहे. म्हणजे बीड हा प्रकार ह्यामध्ये ठेवलेला नाहीये, पूर्ण लोखंडामध्ये हे केल्विस ब्रॅकेट तयार केलेलं आहे. त्यानंतर लोखंडात आल्यामुळे पहिली गोष्ट क्रॅक होणे किंवा बेंड होणं तुटणं असली भानगड ह्यामध्ये होणार नाही. त्यानंतर ह्याला बुशिंग दिलेलं आहे. आता हे बुशिंग कशासाठी दिलंय, आता ह्यामध्ये पिना बसतात आपल्या ट्रॅक्टरच्या, आणि पिना बसून रोटर असा हलवून काय होतं, जर बिडाच असेल तर ह्याला गाळा पडतो आणि गाळा पडल्यानंतर तुम्हाला हे केल्विस ब्रॅकेट बदलावं लागतं, त्याला पर्याय नाही. मग त्यासाठी ह्या कंपनीने काय केलंय, बुशिंग मारून दिले. बुशिंग लावल्यामुळं याला पहिली गोष्ट तुमची पिन पूर्ण फिट बसणार आहे आणि बुशिंग असल्यामुळे ह्याला गाळा पडणार नाही, कारण पूर्ण हार्डनेस मध्ये असतंय, त्यामुळे ह्याला गाळा पडणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा मेंटेनन्स पूर्ण इथं शून्य झालेला आहे. हे दोन्ही केल्विस ब्रॅकेट सगळं तुमचं लोखंडामध्ये येतं. त्यानंतर तुम्ही तवा बघू शकताय, हा तवा ह्याचं सुद्धा सर्व कंपन्यांचं फक्त ही जी थाळी आहे ही थाळीच फक्त लोखंडामध्ये येते. आपली तुम्हाला जो सपोर्ट दिलेला आहे, म्हणजे थाळी धरून बाकी कुठलाच पार्ट इथं, म्हणजे कोणताच थाळी म्हणजे कोणताच पार्ट तुम्हाला बिडाचा वापरलेला दिसणार नाही. टोटल सगळं लोखंडामध्ये वापरलेलं आहे.
म्हणजे आता बाकी रोटरचं काय होतं, इथं बिडाचं येतं, त्यामुळे हे काय होतं, तानाला लोड देऊन ही क्रॅक जातात बॉड्या, ही बॉडी क्रॅक जाते, ही तर क्रॅक जातं. मग हे क्रॅक जाणार नाही आपलं, हे कारण हे पूर्ण लोखंडामध्ये आलेलं आहे, त्यामुळे हे पण सुद्धा पूर्ण हेवीमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता खालचा शाफ्ट, जो हा शाफ्ट आहे हा पण पूर्ण हेवीमध्ये दिलेला आहे. पहिली गोष्ट, ही जी पाईप आहे, ही पाईप बाकी कंपन्यांचं काय होतं, त्यांनी प्लेट आपली पूर्ण बेंड करून त्याला ती वेल्डिंग मारून ती पाईप तयार केलेली असते. ही पाईप अखंड पाईपच आहे, म्हणजे ह्याला वेल्डिंग वगैरे कुठं मारलेलं नाही, पूर्ण अखंड पाईप आहे, जाडीमध्ये पूर्ण हेवीमध्ये दिलेले आहे. त्याला फ्लॅंज वगैरे पूर्ण हार्डनेसमध्ये आणि जाड फ्लॅंज दिलेले आहेत. त्यामुळे काय होतं, फ्लॅंज वगैरे बेंड होणं, क्रॅक होणं असल्या भानगडी बाकी रोटरमध्ये पाहायला मिळतात, पण आपल्या त्या तुम्हाला आपल्या रोटरमध्ये ते पाहायला मिळणार नाही, कारण ह्या शाफ्टला सुद्धा तुम्हाला 2 वर्ष वॉरंटी दिलेली आहे. फ्लॅश बेंड झाली, क्रॅक झाली, डायरेक्ट याचं नवीन शाफ्ट घेऊन जायचं, तुम्हाला गॅरंटी देणार 2 वर्ष. त्यानंतर आता आले सगळ्यात महत्वाचे म्हणजे ब्लेड, कारण हेच काम तुमचं पूर्ण रोटरचं करणार आहे ब्लेड. हे ब्लेड सुद्धा पूर्ण बोरॉन मध्ये ब्लेड येतात, आणि ह्याच्यावर शिक्का सुद्धा आहे, शिक्का दाखवा, जगज्जीत कंपनीचा, म्हणजे ओरिजिनल आपल्याच कंपनीचा हा ह्याला ब्लेड येणार आहेत. जगज्जीत कंपनीचे ब्लेड वापरलेले आहेत, कोणत्याही दुसऱ्या कंपनीचे ब्लेड वापरलेले नाही आहेत. त्यानंतर हे बोरॉनमध्ये ब्लेड येतात, त्यामुळे ह्या ब्लेडला 6 महिने गॅरंटी आहे, तुटलं वाकलं रिप्लेसमेंट आहे ब्लेड. आणि हे जे ब्लेड आहे हे हेलिगल पद्धतीचे ब्लेड दिलेले आहेत, म्हणजे हे जे ब्लेड आहेत तुम्ही बघू शकता, हे तिरकं ब्लेड दिलेले आहेत, म्हणजे असे सरळ नाही आहेत. तिरकं ब्लेड असल्यामुळे काय होतं, ह्याचा फायदा काय होतो, हे आधी ब्लेड पडणार, त्यानंतर हे ब्लेड पडणार आहे, आणि त्यानंतर हे ब्लेड पडणार आहे. यामुळे काय होतं, तुमचं ढपल्या काढणार नाही ते रानामध्ये, म्हणजे किंवा ढेकळं काढणार नाही, पूर्ण तुमचा ते रोटरचा चुराच करणार आहे, म्हणजे पूर्ण जी माती असेल तुमची किंवा खोडवा असेल, खोडकी असेल, त्याचा पूर्ण ते चुरा करणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकताय सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, आता हे ब्लेड आणि हे ब्लेड, ह्या दोन्ही ब्लेडच्या मध्ये आपण सरासरी जास्त करून ऊसाला रोटर जातात, तर ऊसामध्ये चालवताना आता हे ब्लेड तुम्ही बघू शकता, हे पूर्ण इथं डिस्टन्स, म्हणजे जी बाकीच्या रोटरमध्ये असं डिस्टन्स असतो, तर ह्या डिस्टन्समुळे काय होतं, तुमची खुडकी सुटली जाते मधून, एखादी अशी खोडकी सुटली जाते, त्यामुळे तो ऊस परत उगवतो, आणि त्या ऊस उगवल्यामुळं शेतकरी मग आपल्याला सांगत नाही रोटर करण्यासाठी. मग त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ही गॅप नसणं, या ब्लेडवरतीच हे ब्लेड आलं पाहिजे, त्यामुळे तुमचं खोडकी जी आहे ती सुटणार नाही. मग त्यामध्ये ह्या रोटरने ते सुद्धा मायनस पॉईंट काढलेला आहे, यामध्ये तो सुद्धा पॉईंट नाही आहे की तुमचं खोडकी वगैरे सुटणं किंवा तुमचं ढेकळं निघणं, एकदम बारीक चुराच करणार ते. आता हे रोटरचं झालं, पूर्ण रोटर आपला झाला, पूर्ण रोटरला तुम्हाला 2 वर्ष गॅरंटी दिलेली आपण. त्यानंतर मागचा जो पत्रा आहे, ह्या पत्र्याला कोणतीच कंपनी गॅरंटी वॉरंटी देत नाही, आपण तुम्हाला ह्या पत्र्याला सुद्धा 2 वर्षाची वॉरंटी देणार आहे. तुम्ही कुठं क्रॅक होऊ द्या, तुमचं काय होऊ द्या, तुम्हाला पत्र्याला सुद्धा या 2 वर्ष गॅरंटी येणार आहे. त्यानंतर ही जी पाईप आहे, ही पाईप सर्वांची काय असतं, भरीव नसते, ही पोकळ पाईप असते सर्वांची, त्यामुळे पोकळ पाईप असल्यामुळे काय होतं, सतत मेंटेनन्स येतो ह्याला, पाईप वाकणं बेंड होणं, कारण दणका बिनका लागला की ही पाईप वाकणं बेंड होणं यामध्ये प्रकार होतात. तर ह्या कंपनीने काय केलंय, वरनं दाखवा मॅडम, ही भरीव दिलेली आहे पाईप, तुम्ही बघू शकताय पूर्ण भरीव पाईप आहे यामध्ये. हे पूर्ण भरीव असल्यामुळं हे तुम्हाला तुटणं, क्रॅक होणं, बेंड होणं असल्या भानगडी ह्यामध्ये होणार नाहीयेत. तर साधारण आपण रोटावेटरची सर्व माहिती दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय पूर्ण तुमचं जिथं जिथं पेना बसतात त्या सर्व ठिकाणी बुशिंग लावून दिलेले आहेत, सर्व मटेरियल लोखंडमध्येच दिलेलं आहे, कुठे त्याला जास्त बेड वापरलेलं नाही आहे किंवा काय प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर वरती 3.5 लिटर आणि साईडला 3.5 लिटर तुम्ही ऑइल टाकू शकताय, 4 लिटर टाकलं तरी चालतंय. त्यानंतर तुम्ही साईडला बघू शकता, यामध्ये सर्व रोटरचं ग्रीस असतंय, यामध्ये ग्रीस भरावं लागतं, परंतु आपल्या रोटरमध्ये तुम्हाला ऑइलच भरायचं आहे. ऑइल भरल्यामुळं काय होतं, ग्रीसचा पॉईंट नाही येतो, त्यामुळे ऑइल भरल्यामुळं काय होतं, तुमचा जो शाफ्ट आहे खालचा फिरणारा, तो शाफ्ट एकदम स्मूथ मध्ये फिरतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत कंपनीनं सर्व शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्यावर समाधान केलेलं आहे, म्हणजे त्यावर कोणताच मायनस पॉईंट त्यांनी रोटरमध्ये ठेवलेला नाहीये. आणि तसं तुम्ही रोटरचं, ह्या रोटरला सबसिडी आहे, टेस्ट रिपोर्ट आहे ह्याचा, सबसिडीज मान्यता प्राप्त आहे ह्याला, त्यामुळे ह्याला सबसिडी सुद्धा आता 5 फुटी घेतला, प्रत्येक रोटरसाठी सबसिडी वेगवेगळी आहे, म्हणजे 4 फुटीसाठी वेगळी, 5 फुटीसाठी वेगळी, 6 फुटीसाठी वेगळी. 5 फुटी घेणार असेल तर 5 फुटीसाठी 42,000 रुपये सबसिडी ह्याला जमा होते. त्यानंतर आपण मेन डिस्ट्रीब्युटर आहे, आपल्या अंडर बरेच जिल्हा आहेत, तालुके आहेत, आपण सर्वांना हे मटेरियल आपण पुरवत असतो, त्यामुळे आपल्याकडे रेट सुद्धा सर्वात कमी राहतो
आणि आपल्याकडे ह्या ज्या ज्या आपण वस्तू विकतो त्या सर्व वस्तूंचे सर्व स्पेअर पार्ट आपल्याकडे मिळत असतात. सर्व्हिस तुम्हाला सगळी मिळणार आहे. तुम्हाला काय अडचण आली तर मिस्त्री तुमच्या जागेवर येणार आहे तुमच्याकडे. तर अजून एक विषय काय तर आपण फक्त डिस्कस देत नाही तर ह्याच्यासोबत स्टँड सुद्धा देत असतो. आता काही शेतकरी मित्र आमचे असतात ज्यांना डिस्कची गरज नसते, तव्याची गरज नसते. जर तुम्ही तवा नाही घेतला तर तुमचं 3,000 रुपये कमी होत असतात रेटमधून. तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आपला रोटर तुम्हाला आवडला असेल, कोणाला घ्यायचा असेल तर आपल्या खाली जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा, मला फोन करा. कधी 100 मधल्या जर 1% कधी जर फोन नाही उचलला गेला तर व्हॉट्सअपला मेसेज करा, साधा मेसेज करा, तुम्हाला मी कॉल रिटर्न करेन किंवा मेसेजवर रिप्लाय देईन. आणि कोणाला मशीन घ्यायचं असेल किंवा कोणतंही मशीन मग आपल्याकडे असू द्या, आपल्याकडे आता सर्व मशीन असतात, सर्वांना माहीत आहे. कोणतंही मशीन घ्यायचं असेल, रोटर खरेदी करायचं असेल, बुकिंग करायचं असेल तरी आपल्या दिलेल्या नंबरला मला फोन करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.